यशामागे ज्या नावाचं मोठं योगदान आहे हेमंत आणि आता तो इन ऍक्शन आहे. मॅनेजमेंट कमिटीचे देखील ते ऑफिशियल मेंबर आहेत. मॅच होतीये सुरू. पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल. बॅटची लीडिंग एज डाऊन दी बॉल. फिल्डर कॅच ड्रॉप. झेल पर्यंत पोहोचलेत नाहीत आणि झेल व्हायलाच हवा होता कारण कॅच कोणाची होती तर फलंदाज भालचंद्र जरी 40+ असले तरी तितकेच घातक आहेत. राहणार या संघासाठी 40+ क्रिकेट ते खेळतात आणि महापौर चषक जे झालं त्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा किताब 40+ फॉर्मॅट मध्ये या खेळाडूच्या नावावरती होता. भालचंद ऑन दी मार्क. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल आणि आता स्ट्रायकर एंडला फलंदाज हेमंत तयार आहे. फार आक्रमकता आणि परिपक्वता हेमंतच्या बॅटमध्ये. ऑन साइडला ते सिद्ध करत असताना फटका चांगला आहे. कॅच ड्रॉप. मिड विकेटला झेल सुटलाय. काय म्हणाल गवळी सर, किती महागडी पडू शकते ही कॅच? कृपया एक लक्ष द्यायचं. आजचा सामना जो राहणार आहे तो सामना उद्या सकाळी पहिल्यांदा होईल. बरोबर 9 वाजता त्याने उपस्थिती दाखवायची आहे. यावेळी कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याची किंमत काय असेल ती मोजण्यास भाग पडलाय. स्कोअर ऑफ द विकेट शॉर्ट ऑफ लेंथ होता. फार विकेटच्या डीप जाऊन उभे होते आणि खेचलं आडवा बॅटनं. नटराज स्टाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा येतोय उत्तुंग षटकार. कॅच ड्रॉप झाली आणि दगडी चाळ मधलं एक वाक्य आहे गवळी सर डॅडींचं. गवळी म्हटलं की कदाचित आम्हाला देखील भीती वाटते की तुमचं देखील अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन आहे का. चुकीला माफी. नाही, कारण मी सांगेन की मी नक्की त्यांची भेट घेतली. जवळपास 3 ते 4 वेळा मी एकत्र बसलेलो आहोत. कदाचित माझा आवाज युट्यूब पर्यंत जात असेल पण ते वेगळ्या कारणासाठी भेटलेले आहोत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. फुल लेन बीट केलं सागर आहे. बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यांना लेन बदलली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र खोलवट टप्प्याचा वाईड यॉर्कर यशस्वी होतोय. टीमची टोटल 9. सुरुवात नेहमी छोटी करावी पण शेवट मात्र एक 16 बनला पाहिजे. अगदी तशीच कामगिरी या ठिकाणी झाली आहे. लाईनच्या मध्ये तर आले जरूर. चेंडू बॅटचा संपर्क मात्र ठीकसा झाला नाही. डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट. काम झालंय. फलंदाज बाद. भालचंद्र करतील परतीचा प्रवास आणि लागेल धक्का पहिला जॉय कुमार टीमला. भालचंद्र जरी 40+ असले तरी या विकेटची प्राइस ना इतकी छोटी नव्हती गवळी सर. किती रनआउटच्या स्वरूपात जाईल मग दुर्दैवीरित्या बाद झाले असं म्हणावं लागेल कारण डायरेक्ट हिट झाला. काही सेंटीमीटर बॅट ग्राउंडिंग करताना थोडासा वेळ लागला आणि थोडंसं कॅज्युअलनेस पाहायला मिळालं त्यामुळे ही विकेट त्या ठिकाणी गेली. भालचंद्रची बोलायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट हा फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज आहे. 40+ मध्ये कित्येक स्पर्धेमध्ये खेळताना यापूर्वी मी बघितलेला आहे. अगदी एक हाती आपल्या संघाला त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे. जागृत मराठा राहणार संघामधून तो सातत्याने खेळतोय. कित्येक वर्षापासून त्याचा खेळ पाहतोय पण डायरेक्ट हिट झालं आणि मात्र भालचंद्रचा परतीचा प्रवास सुरू झाला. आणि भालचंद्र नाईक बाद झाले. दुसऱ्या बाजूला सेलिब्रेशन झालं आणि त्यांचे चिरंजीव देखील ऑपोजिट टीम मध्ये खेळतात. मुनाल नाईक त्याचा देखील उल्लेख व्हायला हवा. म्हणजे 2 जनरेशन एकाच वेळी तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाला. नंबर 3 वरती कुणाल. ओंकार शेट्टी तुला खूप माहिती असावं का तुमच्या परिसरातील. मी कित्येक वर्ष बघितलं होतं. सुखदेव, रिची आणि प्रमोद आणि या त्यानंतर आता ऋषी. पिताश्री आणि दोन्ही पुत्र एकाच संघामध्ये खेळायचे देसाई मधून. आणि आता नातू देखील खेळतो. आणि या दरम्यान जर आपण पाहिलं करण विहान एंटरप्राइजेस आणि VM मध्ये त्यांचे पिताश्री देखील खेळतात. अरविंद पाडल. हे चित्र प्रीमियर लीग मध्ये फार वेळा पाहायला मिळतं. आउटचं अपील त्या ठिकाणी केलंय. मात्र प्रयत्न हा होता की जो व्हाईट बॉल आहे तो अंपायरच्या नजरेतून कुठेतरी दूर न्यायचा. मात्र अंपायर हुशार आहेत. अंपायर फार हुशार आहेत.
जेपी पॅनलचे हे सगळेच ऑफिशियल्स फार चांगली कामगिरी करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा या सगळ्यांनी उमटवला. कीप इट अ बॉईज. फटका मिस्टामिंग मिड ऑफला डाऊन दी बॉल फिल्डर, यावेळी चूक नाहीये. हा एक सुंदर झेल आणि फलंदाज होतील या ठिकाणी बाद आणि लागेल कुणालच्या नावानं हा धक्का नंबर 2 फलंदाजी करणाऱ्या टीम जॉय कुमार क्रिकेट संघाला. संकटाचे हेही दिवस जातील, संयम ठेवा. आज जर तुम्ही अडचणीमध्ये आहात तर कठीण प्रसंगात लढण्याची किंमत ठेवा. अगदी ती किंमत गोलंदाज सागर दाखवतोय. त्याच्या ओव्हर्समध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्या, मात्र तदनंतर तो तरी डगमगला नाही. त्यानं फक्त एकच सांगितलं, बंद्र्या मारुती क्रीडानगरी कालेरवरती ध्येय अजून दूर आहे. म्हणून काय झालं, रस्ता सोडू नका. यशस्वी तेच होतात जे प्रत्येक जबाबदारी झटकत नाहीत तर निभावत राहतात. आणि त्या जिम्मेदारीने हे षटक त्यानं टाकलं. 11 रन्स आल्या, 1 विकेट गेली आणि आपण पाहताय 1 रनआउट, म्हणजे टोटल 2 धक्के लागलेत. एक सांघिक यश होतं, ते बॉलरच्या खात्यामध्ये ऍड होणार नाही हे अगदी चांगलं माहिती आहे. ज्ञानेश्वर मुकादम जे गोल्डन फिंगर अर्थातच गोरसईच विश्रांतीची किंमत कळण्याकरता आधी यशाचं महत्व तुम्हाला कळालं पाहिजे. आणि अगदी स्कोररला ना सर विश्रांती मोहीत नसते. प्रत्येक बॉलवरती तुमचं लक्ष तुम्हाला मैदानाच्या आत हे टिकून ठेवावंच लागतं. कारण जर आपल्याकडनं चुकी झाली आपण सॉरी म्हणू शकतो. अंपायर्सकडनं मिस्टेक झाली त्यांच्याकडे कॅन्सल कॉलचा अधिकार आहे. म्हणजे स्कोररकडनं एखादी मिस्टेक झाली आणि ती मात्र जर उशिरा समजली तर त्याच्याकडे एक्सक्यूज, माफी नावाचा शब्द मुळीच नाहीये. नाही, आमच्या समाजाच्या परिवाराचे तसेही स्कोरर अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतात. ज्ञानेश्वर मुकादम, मालपेश गायकवाड, राजू पाटील, जयेश सांगली, कपिल पाटील खूप मेहनत घेतात स्कोरिंग करताना आणि खूप चांगलं स्कोरिंग ते करतायत. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती विवेक आला आणि गोलंदाजी मार्क वरती आला नितेश. प्रत्येक गोष्टीची भीती तोपर्यंत वाटत नाही जोपर्यंत तुम्ही ती करत नाही. आणि एकदा का एखादी जिम्मेदारी स्वीकारली आणि त्या गोष्टीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं की गवळी सर यश बरोबर मिळतं. स्ट्रायकर इनला फलंदाज नितेश, गोलंदाज विवेक. लास्ट मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं, बॅटची मोठी स्लाइस घेऊन चेंडू गलीमध्ये त्या ठिकाणी स्टॉप करण्यात आला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. आणि जेव्हा सगळे जण सांगतात ना की पराभव मान्य कर, तेव्हा फक्त स्वतःच्या कानामध्ये स्वतःच म्हणा एक आशेची झुळूक सांगते, तू पुन्हा एकदा प्रयत्न कर. तो एक एक प्रयत्न आहे ना या ट्रॉफीच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणार. लीग स्टेजेसला आपण खेळतोय, प्रत्येक टीम मॅच खेळेल 4 आणि त्यामधून 3 सामने कमीत कमी तुम्हाला जिंकायचे आहेत. 2 सामने जिंकले तर बॉल आउट वरती तुम्ही पोहोचाल. 3 सामने जिंकलात तर जागा बनेल. 4 सामने जिंकलात तर अनबीटेबल टीम तुमची असेल. हा फटका चांगला आहे, हा फटका लाजवाब. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि हेमंतने ना सर क्रिकेटमधले सुख दुःख तर भरपूर पाहिलेत, मात्र उन्हाळे पावसाळे हिवाळे या सगळ्या गोष्टींचा अनुभव ना त्यांना फार मोठा घेतलाय. आणि त्याला माहिती आहे या मॅच मध्ये त्याचं स्थान देणं ते फार गरजेचं आहे. कारण तुम्ही किती उंच उडू शकता हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही पंख पसरून उड्डाण घ्याल. आणि अगदी नेहमीच खांद्यावरती जिम्मेदारीचं ओझं स्वीकारून क्रिकेट खेळणार हे नाव हेमंत, आणि जे सध्या चांगली बॅटिंग करत आहे. 5 बॉलमध्ये 13 रन्स त्यानं या मॅच मध्ये बनवल्यात. आणि जिंकण्याचा ध्यास पक्का असला की तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. वॉट अ शॉट. जसा बॉल बॅट वरती आला त्याच्यावरती मोहर होती क्लास, मास्टर क्लास. हेमंत नावाचा बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार. काय म्हणाले या फटक्याबद्दल? क्लास फटका बघायला. आणि हेमंतचं वैशिष्ट्य राहिलेलं कित्येक वर्षापासून मी हेमंतला खेळताना पाहतोय. क्लास क्रिकेट त्याच्या माध्यमातून खूप बघायला मिळतं. ज्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी तो फटका खेळत असतो. पहिला फटका आपण बघायला बॅकवर्ड पॉइंटला, हा चेंडू सगळं सरळ पॉइंटला फटका खेळला आहे. आणि ज्या वेळेला मिडलमध्ये चेंडू असतो किंवा लेग स्टंपला असतो तेव्हा तो ऑन साईडला खेळतो. चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये वाकबगार आहे हेमंत पाटील. सुरुवातीला कॅच ड्रॉप झाली आणि आता हेमंत पाटील सांगतोय हौसले भी कभी किसी हकीम से कम नहीं होते, हर तकलीफ में वो ताकत की दवा का काम करते हैं. आता यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये चर्चा झाली. एक शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल करण्यात आली की कशा प्रकारे रोखलं जावं हेमंतला. आणि पाहायचंय सलगचे 2 बॉल 2 आले. 3ऱ्या बॉलवरती चौकार आला तर 1000चं कॅश प्राइज आहे. आणि आलाय
मात्र फिल्डर आहे आणि आता डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट केल्यानंतर गवळी सर असं म्हणावं लागेल की हेमंतने त्याच्या मोबाईलचा डाटा ऑन केला, गुगलला सर्च केलं फिल्डर कुठे आहे आणि अगदी त्याच्या हातामध्ये हा फटका त्याचा विसावलाय आणि त्याचा खेळ या ठिकाणी थांबलाय. धक्का लागला हा फार मोठा हेमंत पाटीलच्या नावानं टीम जॉय कुमार अँड कंपनीला. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दोन जे चौकार लगावले पॉइंटला लगावले हे बघितल्यानंतर डिपिश पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आणि त्याच दिशेने हेमंत यांनी फटका खेळला आणि असं वाटत होतं की आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल जॉयकुमारला. मात्र हेमंत झेलबाद झालेला आहे. आता मात्र थोडासा मानसिक दबाव वाढणार आहे या ठिकाणी जॉयकुमार संघावर. विकेट जातीये एका बाजूला सचिन दादा आणि जॉय दादा त्यांनी इंटर केलेली ही टीम आहे जॉयकुमार अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे रिग्नेश 11 त्या टीमचे ओनर आहेत प्रताप शेठ पाटील ज्यांचं फार मोठं योगदान आहे. 40+ संघटनेसाठी फटका चांगला मिडल ऑफ द बॅट बॉल चालला मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोणी साथ दिली म्हणून रडायचं नसतं, संकटांच्या छाताडावरती पाय देऊन आपलं अस्तित्व नव्यानं निर्माण करायचं असतं. हेमंत पाटील बाद झाल्यानंतर नितेशची बॅट हे सांगतीये या मॅचच्या दरम्यान आणि ठोकलाय मिड विकेटला एक बुलंदी पॉवरफुल हिट षटकार. काय फटका खेळायला पहिल्या चेंडूत बघितलं हेमंत बाद झाला होता त्यामध्ये कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव नाही. आपला नैसर्गिक खेळ करताना या ठिकाणी फलंदाज पाहतोय आणि एक षटकार वसूल करतोय. षटकाराच्या मदतीनं धाव फलक फ्लाय होत आहे. हा देखील फुल टॉस चूक झाली आणि स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहताय षटक संपन्न झाली आहे 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेत धाव फलकावरती 30 30 धावा गुंतालिकेवरती. येणारी 3 षटक या मॅच मधली कशा प्रकारे रंगतील या आपण ऐकूया आवाज पुन्हा एकदा आदरणीय डॉक्टर गवळी सरांचा. धन्यवाद ओंकार सेटे. तर 2 षटकामध्ये आपण जर बघितलं फलंदाज 3 बाद झालेले आहेत पण मात्र धावसंख्या मात्र आहे 30 धावा. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. रिव्ह्यू साठी फक्त 15 सेकंद असणार आहे लक्षात घ्यायचं आहे. आपणास DRS दुर्वेश जोशी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. फक्त जॉयकुमार साठी आहे. ओंकार शेट्टे आजच्या प्रती सुद्धा आमची रजा केल्यामुळे उद्या मात्र त्यांचा आवाज आपण नक्की ऐकणार आहात. एक महत्वपूर्ण काम असल्यामुळे ह्यानंतर उद्या मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल. ओंकार शेट्टे खूप खूप आभार आहेत. आज माझ्या सोबत अतिशय खूप चांगलं समालोचन ओंकार शेट्टे यांनी केलेलं आहे. तर पाहूया पहिल्या षटकामध्ये धावा ज्या आल्या होत्या फक्त 11 मात्र दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या 30 धावा. एक चांगली सुरुवात. फलंदाज जरी बाद झाले असले 3 मात्र धावपळकर एक चांगली धावसंख्या आहे. तिसरं षटक घेऊन येतोय सागर. कंटिन्यू आहे सागर. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून क्षेत्ररक्षक ते मिड ऑफ मधून येतोय तोपर्यंत फक्त एखादा चांगला चेंडू होता आणि हेच तर क्रिकेटचं सूत्र असतं. चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या आणि सीमारेषेचा रस्ता दाखवा. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, गोलंदाजाने आपल्याकडे गोलंदाजीच्या फात्यात असणारे चेंडू हाताळायचे. त्यामध्ये यॉर्कर चेंडू असेल, ब्लॉक होल मधला चेंडू असेल, बरेच चेंडू ते टाकायचे आणि फलंदाजाला नामोहरण करायचं. सागर लेफ्ट आर्म फुलटॉस चेंडू. व्हाट ए शॉट डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सीटेड बॅटर स्ट्रोक बघायला मिळाला. अप्रतिम फटका. फुलटा चेंडू होता. पवित्रा घेतला होता मोठा फटका खेळण्याचा आणि सहज गती भिरकावून दिलं होते. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार आणि षटकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 37.
नक्कीच आमचे जेव्हा जेव्हा वेळ असेल हे पाहू शकता एका बाजूला जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा आमची GTC जे टीम जी आहे ती नक्कीच आमचा बॅकग्राऊंड जे आहे नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल आणि एक क्षणभर जणू वाटेल आपल्याला की आपण कॅरेबियन बेटावर आहोत की काय. कारण हे मैदान जे आहे अतिशय सुंदर मैदान आहे. विहंगम दृश्य हे पाहू शकता आपण दृश्य पाहू शकता आपण टीव्ही मॉनिटरवर ही दृश्य पाहू शकता जणू काय आपण कॅरेबियन बेटावर आहोत की काय. त्रिनिदाद किंवा अँटिगोआचं जे मैदान असतं त्याप्रमाणचं हे दृश्य आहे. विस्तीर्ण असं समुद्र किनार आहे. अतिशय सुंदर दृश्य आमच्या GTC टीमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं जातंय. टेलिकास्टचा बिग बॉस म्हणून ज्याला संबोधतो GTC लाईव्ह. याला मात्र लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू ते लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या 38. हेमत त्याने एक चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र नितेश हे पूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेतलेले आणि चांगली फलंदाजी करतोय. नितेशाने आता मात्र 2 षटकार लगावलेले आहेत. एक चौकार लगावलेला आहे. 18 धावांवर खेळतोय नितेश. सागर मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र चेंज ऑफ आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विवेक याने एक चांगला झेल घेतलेला आहे. पाहू शकता रिप्ले मध्ये आपण स्वीप केलेला होता मात्र स्क्वेअर लेगला क्लिअर करता आलेलं नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला झेल विवेक त्या ठिकाणी घेतोय आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय. भावेश बाद झालेला आहे पण अजूनही नितेश खेळपट्टीवर आहे आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय अमित. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 4 बाद धावसंख्या मात्र आहे 38. संदीप बागुल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 3-in-1 कॉमेंटेटर सागर पण इथे मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अपील केलं जात आहे मात्र अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसतोय. आत्मविश्वास मात्र बघायला मिळालेला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू फुल्लर लाईनचा चेंडू होता. धावसंख्येमध्ये थांबलेले कमबॅक करताना पाहतोय सागर यास आपण कारण दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला होता. त्यानंतर सागर कमबॅक करतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. याला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू अप्रतिम खाली राहिला होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकार लागल्यानंतर सागर याने कमबॅक केलं होतं कारण दुसऱ्या चेंडूवर षटकार लागला आणि पहिल्या षटकामध्ये सागराची धाव आपण जर बघितलं तर 11 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 38. नाणेफेक जिंकल्यानंतर जॉयकुमार संघाची धावसंख्या झाली 38. म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. 2 षटकामध्ये 30 धावा होते. या षटकामध्ये फक्त 8 धावा 38 धावा झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 60+ कडे पाहत असणार आहे जॉयकुमार. यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे नीलम एंटरप्राइजेस विथ अष्टविनायक दिवे 4179. विहान एंटरप्राइजेस आणि अष्टविनायक 4179 दिवे हे दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. 7419 अष्टविनायक 7419 अष्टविनायक 7419 विरुद्ध विहान एंटरप्राइजेस. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी सज्ज राहायचं आहे. गोलंदाजीसाठी प्रणय येतोय. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न सेटेड बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे म्हणजे ओव्हरस्टेप नो बॉल आहे. बऱ्याचशा वेळेला असं होतं अति उत्साहात अति वेगात टाकण्याच्या प्रयत्नात
अशा प्रकारे चेंडू हाताळला जातोय. ओव्हर स्टेप, एक धावी मिळते, धावसंख्या वाढते 39 आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. नितेश फायदा उचलतोय का बघायचं. नितेश याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. हेमंत बाद झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत. प्रणय याला खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण स्वैर चेंडू आहे, डाव्या स्टिचच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, पण फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे कारण वाईट चेंडू हाताळून तुम्ही फ्री हिट पासून वाचू शकत नाही. धावसंख्या झाली 40. प्रणय याला मात्र ड्राईव्ह केल्या चेंडू सरळ जाते मिड ऑफ वरना डीप मिड ऑफला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि रॉंग अँड थ्रो, चुकीच्या ठिकाणी थ्रो. जर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झाला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 42. यानंतर होणार जो सामना आहे विहान एंटरप्राइजेस विरुद्ध अष्टविनायक दिवे. 7-4-19 अष्टविनायक दिवे. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचे कारण चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. प्रणय पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करतोय. एक क्षेत्ररक्षक मात्र येतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफच्या मध्ये येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन. एक क्षेत्ररक्षक पावतोय. 4 क्षेत्ररक्षक साठी या सर्वांच्या आतमध्ये. याला मात्र लॉफ्ट टेस्ट फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्रिकेट मध्ये सुरक्षित फटका आणि चेंडू जातोय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. सेहेचाळीस धावा झाल्यात. काय फटका खेळलेला आहे, डाऊन दी ग्राउंडचा फटका कारण क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑफला होता. दोघांच्या मधून खरं तर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला होता जवळ पोहोचण्याचा, मात्र झेल घेण्यात यश आलेले आणि एका टप्प्याने हा चेंडू सीमा पार गेला होता. धावसंख्या झाली 46. 24 धावांवर खेळतोय तो नितेश. काय फलंदाजी करतोय. 2 षटकार लागवलेले आहेत, 2 चौकार लागवलेले आहेत. याला मात्र गॅप मधून फटका खेळलेला आहे. शेतात चेंडूचा पाठलाग करतोय, अडवू शकणार नाहीये आणि चेंडू डीपिश पॉइंट सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि 50 धाव पूर्ण झाले. आता मात्र चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय जयकुमार. प्रणय यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय वेगात टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि वेध घेतोय यष्टीरक्षकाचा. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. यापूर्वीचा सामना आपण बघितला होता. 59 या धावसंख्येचा पाठलाग करता आलेला नव्हता समोरच्या संघाला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे, पण अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह दिसतोय. पंचांचा लेग बायचा इशारा. 51 धावा झालेल्या आहेत. अजूनही चौथं षटक हे मार्गस्थ आहे. हे षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि खेळण्यासाठी सज्ज होईल अमित. अमित आणि नितेशाने काय फलंदाजी केलेली आहे. अँकर रोल, कारण हेमंत बाद झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र जी असतात क्रिकेटची फलंदाजीची ते आपल्या हातात घेऊन खेळताना पाहतोय प्रणय. याला लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये, फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 52. 13च्या सरासरीने 52 धावा पटकावलेल्या आहेत आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 65+ कडे पाच असणार आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सुद्धा माहिती देत आहेत की प्रोजेक्टेड स्कोर विल बी 65. अंतिम षटक कोण हाताळतं ते बघायचंय, पण मी पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो. विहान एंटरप्राइजेस आणि 7-4-9 अष्टविनायक दिवे दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचंय.
वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आज थोडासा आमचा उद्घाटन सोहळा होता. मान्यवर सुद्धा आलेले आहेत. कारण जेव्हा जेव्हा आपली स्पर्धा असते, पंचकोशी प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे, आणि जेव्हा जेव्हा मान्यवर येत आहेत त्यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा पार पडतोय. मान्यवरांचं स्वागत सन्मान सुद्धा करणं, कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे आजचा विचार जर आपण केला, थोडंसं आमचं सामन्याला उशिरा सुरुवात झाली, पण उद्या मात्र आमच्या स्पर्धेला ज्यांचा पहिला सामना असेल, पहिली मॅच असेल, त्याने बरोबर या ठिकाणी 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचं. 9:15ला टॉस होईल, 9:30ला सामना सुरू होईल. अन्यथा मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल. ऑर्गनायझिंग कमिटीकडनं आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. 9:15 वाजता दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. ज्या संघाची मॅच असेल त्यांनी उपस्थित राहायचं आहे. 9:15ला टॉस होईल, 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. पहिला सामना कोण खेळणार आहेत, कारण आज आपण पाहतोय हा सामना चौथा सामना आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल राम. क्या बात आहे, 40+. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत आहे. फक्त एकच धाव मिळेल हे पाहू शकता आपण. राम 40+चा गोलंदाज असून सुद्धा शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे, आणि हे फार महत्वाचं असतं. तुमचं एज किती आहे, वय किती महत्वाचं नाहीये, पण तुमची कामगिरी कशी आहे ती फार महत्वाची आहे. आणि भिवंडी तालुक्याचं आमचं एक वैशिष्ट्य आहे की 40+ जितके संघ भिवंडी तालुक्यामध्ये खेळताना दिसतात जगाच्या पाठीवर कुठेही नसतील. 100 पेक्षा जास्त संघ 40+ आहेत. 100 पेक्षा जास्त संघ 40+ खेळतात भिवंडी तालुक्यामध्ये, ते ग्रामीण परिसरामध्ये. वाट अ शॉट, जबरदस्त फटका. स्टेटेड बॅटर स्ट्रोक, फुलटा चेंडूवर प्रहार केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे जाणारा दर्जेदार षटकार. नितेशच्या बॅट मध्ये निघाला हा तिसरा षटकार. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 59. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितेश खेळपट्टीवर आहे आणि त्यांनी म्हटलं धोक्याची सूचना प्रतिस्पर्धी संघाला दिलेली आहे. 34 धावांवर खेळतोय आणि त्या 34 धावांमध्ये त्याने 3 षटकार आणि 3 कलात्मक फटके मारलेले आहेत, 3 चौकार लगावलेले आहेत. वेलकम प्रमोद पाटील इन कॉमेंट्री बॉक्स माझ्यासोबत जोडले जात आहेत. याला तो फटका खेळला जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न, स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र झेल घेण्यात यश आलेलं नाहीये. सागर यास स्वतःला झोकून दिलं होतं प्रमोद, आपण बघितलं. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली 61. जॉय कुमार विरुद्ध रिग्नेश शिलवंत राहणाऱ्या 2 संघामधील ही मॅच आपण पाहतोय. यावेळेला चांगला चेंडू अपील केला जात आहे पायचीचा, आणि याच बरोबर एक दर्जेदार खेळीचा अंत होतोय, विस्फोटक खेळीचा अंत होतोय. नितेश बाद होतोय. पण नितेशाने बाद होण्यापूर्वी 36 धावांची खेळी केली, त्यामध्ये 3 षटकार लगावले, 3 चौकार लगावले. आणि काय फलंदाजी केली होती. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी ज्ञानेश्वर मुकादम नक्की माहिती देतील. 14 चेंडूचा सामना केला आणि 36 धावांची खेळी केली. आणि आता फलंदाजी करण्यासाठी आले रोहित.
संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला, कारण हेमंत बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की जयकुमार संघावर एक मानसिक दबाव निर्माण होईल, परंतु नितेश यांनी कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव न घेता आपला नैसर्गिक खेळ केला आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. बाद झाला, त्याच्या जागेवर येते रोहित. रोहित म्हणलं लगेच आठवण होते हिटमॅन रोहित शर्मा. 2 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे. व्हॉट अ शॉट, ताकदवर फटका. या चेंडूवर लांब 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 पल्ल्याचा षटकार, आउट ऑफ द पार्क. सदुसष्ट धावा दिल्या आहेत. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू जातोय 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 आणि आम्हाला या ठिकाणी खाडी किनाऱ्याचं दर्शन सुद्धा घडवलं जाते. दर्जेदार षटकार. मला वाटते प्रमोद, आउट ऑफ द पार्क हा शब्द का रूढ झालावा, कारण मला वाटते जोहान्सबर्ग इथे शाहिद आफ्रिदीने 158 मीटरचा षटकार लगावला होता आणि त्यावेळेला असं वाटतं की मैदानाच्या बाहेर एक गार्डन होतं, गार्डनच्या बाहेर हा चेंडू गेला होता, त्यामुळे आउट ऑफ द पार्क. बरोबर आहे सर, एक जबरदस्त मोठा फटका इथं आता पाहिला आणि उल्हास नदीचं दर्शन सुद्धा घडवलेलं आहे. शेवटचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू जमिनीलगत जातोय, तो लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या होते 68 धाव होत आहेत आणि 69 धावांचं लक्ष्य. टॉस साठी यायचंय विहान एंटरप्राइजेस आणि 7419 अष्टविनायक दिवे. दोन्ही कॅप्टननी यायचंय विहान एंटरप्राइजेस आणि 7419 अष्टविनायक दिवे. साहिल रामभोईर जे आमचे टीम ओनर आहेत, साहिल रामभोईर आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते. टॉस होईल. येस, आमचे रिग्नेश इलेव्हनचे ओनर रिग्नेश प्रताप पाटील आपण यायचंय. येस अक्षय, खूप खूप स्वागत. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर भिवंडी, सुनील पाटील खूप स्वागत. दोन्ही मान्यवर येतात, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईनची माहिती अक्षयला माहिती असेल, कारण हिंदवी युवा प्रतिष्ठान एक बाजू, दुसरी बाजू पंचक्रोशी लीग 2022, दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहेत? दोन्ही अगदी युवा आणि डॅशिक अंदाज असलेले आमचे युवा नेते आहेत, साहिल आणि रिग्नेश. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. विहान एंटरप्राइजेस संघ कॅप्टन नाणेफेक जिंकलेले आहे. दोन्ही मान्यवरांचं साहिल त्याचबरोबर विघ्नेश आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटील विहान एंटरप्राइजेसचे कॅप्टन. नाणेफेक जिंकलेले 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय उद्देश आहे? धावा चेस होतात आणि माझ्याकडे चांगली बॉलिंग लाईन आहे. करण आहे, शरद आहे, सिद्धेश आहे. साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात? 50+ 55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. अक्षय, तुम्ही वाटते दुसरा सामना खेळतात, त्यामुळे खूप अनुभव खेळपट्टीचा अंदाज आला असेल. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहात? नाणेफेक हरलेले आहेत. 60च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आणि पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. आता या सामन्यामध्ये काय जो संघ खेळला होता पहिल्या मॅचमध्ये तोच असेल की त्यात बदल केला जाईल? तोच संघ खेळेल. मग हा सामना नक्की तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार असणार? हो, नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर होणारा जो सामना आहे तो विहान एंटरप्राइजेस विरुद्ध 7419 अष्टविनायक केवणी दिवे. विहान एंटरप्राइजेस संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 7419 अष्टविनायक केवणी दिवे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतोय. ऑल दी बेस्ट. आणि घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे दोन्ही सहकारी कॉमेंटेटर
संदीप बागुल, त्याचबरोबर प्रमोद पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. खरोखरच एक जबरदस्त तुम्हाला सामना पाहायला मिळणार आहे. यानंतर जो सामना सुरू होणार आहे तो म्हणजे अष्टविनायक 7419 दिवे आणि व्हॅन एंटरप्राइजेस. एक फाळीचा खेळ समाप्त झाल्यानंतर हा सामना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो कुठेच जाऊ नका. तुमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक सूचना आलेली वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. अजूनही यानंतर 2 सामने होणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. यानंतर नो मिडल कॉन्फरन्स. पंचांनी सुद्धा वेळोवेळी वॉर्निंग द्यायचे, वॉर्न करायचं आहे. फक्त जो ड्रिंक्स इंटरवल असेल, स्ट्रॅटेजिक टाइम असेल, त्यामध्येच आपण मिडल कॉन्फरन्स करायची आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारे चर्चा करायची नाही आहे. मिडल कॉन्फरन्स होणार नाही. पंच पहिल्यांदा वॉर्न करतील, सेकंड वॉर्निंग दिल्यानंतर त्या ठिकाणी पेनल्टी घोषित करतील. व्हॅन एंटरप्राइजेसच्या सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, स्टेजच्या मागे जायचं आहे. व्हॅन एंटरप्राइजेस या संघाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो, या स्टेजच्या मागे जायचं आहे. तर जाऊया मित्रांनो या सामन्याकडे. मित्रांनो रिंगनेश 11 राहणार आणि जॉय कुमार आणि कंपनी या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. 68 धावा इथं केल्या जयकुमार कंपनी. खरोखरच आपण हेमंत जेव्हा बाद झाला होता तेव्हा एक जबरदस्त आपली रणनीती आखून एक जबरदस्त कामगिरी, एके हाताने किल्ला लढवलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण नितेश यांनी चांगली कामगिरी केली. 36 धावा इथं आपल्या संघासाठी केलेल्या आहेत आणि एकूण 70 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे रिग्नेश 11 राहणार या संघासमोर. तर 2 आघाडीचे फलंदाज इथं आलेले आहेत. सतीश 40+ हा खेळाडू असणार आहे आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे सागर. आणि गोलंदाजासाठी तयार झालेला गोलंदाज तुला संबोलतोय तो म्हणजेच हेमंत, एक केवनी गावातील अष्टपैलू हा खेळाडू. बघूया कशा प्रकारे पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय की नाही. त्या उलट चांगली कामगिरी करून सतीश आणि सागर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत की नाही ते पाहायचं आहे. तो यहाँ पर पहले बल्लेबाजी करते वक्त 68 रन बनाए और 69 रनों का लक्ष्य यहाँ पर रखा है. पहले बल्लेबाजी करके जॉय कुमार एंड कंपनी के टीम ने गेंदबाजी के लिए यहाँ पर आ चुके हैं हेमंत और सतीश स्ट्राइक पर रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे सागर. पहिला चेंडू टाकण्याचा सज्ज होतो हेमंत. शॉर्ट चेंडू हुक करतोय, चेंडूला पाठवून देतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पहिलाच हा फटका सतीशच्या बॅटून आलेला हा पहिला चौकार स्वतःचा आणि संघाचा सुद्धा. श्री गणेशा इथं ओपन करतोय 4 धावाने. जी हाँ प्रमोद, हमने देखा कि काफी समय था बल्लेबाज के पास. गेंद लेग स्टंप पर डाली गई थी और उसका पूरा फायदा उठाया. नतीजा हमने देखा 4 रन. अच्छी शुरुआत करते हुए 4 चौके के साथ अपना टीम का वहां खाता खुलते हुए. बरोबर आहे सध्या. एक खराब चेंडू इथं हलतलताना पाहिलं हेमंत पाटील यांनी. थोडासा खराब चेंडू हातरला होता, लेगच्या दिशेकडे रवाना केला होता चेंडूला. मात्र सतीशाने शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूला हुक करून स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती 4. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज मुंडरा एंड कडून हेमंत पाटील आणि सज्ज होतोय फलंदाज सतीश. हा फलंदाज 40+ फलंदाज आहे. एक जबरदस्त फटका, मात्र इथं एक जबरदस्त झेल संपादन करताना दिसतोय क्षेत्ररक्षक. चांगला झेल इथं संपादन केलेला आहे आणि पहिला हादरा बसतोय रिग्नेश 11 राणा या संघाला. क्या जबरदस्त कैच उन्होंने लपका. थोड़े समय के लिए, थोड़े क्षण के लिए लगा ऐसा कि क्या खूबसूरत स्ट्रोक खेला उन्होंने, लेकिन जब भी नतीजा देखा हमने आउट हो चुके. क्या एक हाथ से खूबसूरत कैच उन्होंने लिया है और प्रभावित किया है अपने फील्डिंग से. देखिए पहले ही गेंद पर चौका लगाया था, काफी अच्छा हुक स्ट्रोक देखा हमने. उसके बाद जो हेमंत ने वापसी की है और भेज दिया है पैवेलियन की ओर सतीश को. सतीश आउट हो चुके हैं. केवल दो गेंदों का सामना किया, 4 रन बनाकर आउट हो चुके हैं. पहिला हादरा बसलेला आहे या रिग्नेश 11 राहणार या संघाला. खरोखरच जेव्हा आपण पाहिलं, जेव्हा बॅटवर फटका आला होता, चेंडूवर लावला होता, ते त्यावर आपण विचार केला असता की हा चेंडू कुठेतरी लांबवर जातो की काय. मात्र जो चित्र आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे एक जबरदस्त झेल संपादन. एका हातामध्ये झेल संपादन केलं आणि सतीश याला चालता केलं. पहिला हादरा बसतोय रिग्नेश 11 राहणार या संघाला. जी हाँ प्रमोद, देखिए प्रश्न जरूर आता है, मन में खड़ा होता है, क्या आवश्यकता थी इस स्ट्रोक की. कोई आवश्यकता नहीं थी, लेकिन यहाँ पर बरोबर काही गरज नसताना. कारण पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर 4 धावा इथं आल्या होत्या आणि या स्ट्रोकचा काहीच उपयोग नव्हता आणि काही गरज नसताना हा स्ट्रोक खेळला गेला आणि हादरा बसला या
रिग्नेश 11 संघाला पहिला सतीश बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यास नवीन फलंदाज येतोय अतुल. आता मात्र चांगलाच ड्राईव्ह करतो चेंडूला, चेंडू फटवतोय, बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे रवाना होतोय. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या मागे पकडतोय चेंडूला, एक धाव इथे रोखू शकत नाहीये. एक धावने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 5. अतुल हा एक धावाने आपला अकाउंट ओपन करतोय. स्ट्राईक मिळते सागर याला, बघूया सागर कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय. मौका था उनके पास रनआउट का. अगली गेंद हेमंत द्वारा. इस बीच देखिए सीधे बल्ले से खेला है, गेंद हवा में, इनसाइड आउट, और गेंद सीधी जाएगी टप्पा खाने के बाद 4 रनों के लिए. क्या खूबसूरत स्ट्रोक, सीधे बल्ले से खेला और इसी के साथ ये चौके के साथ स्कोर तेजी से आगे बढ़ता है. 9 खरोखर पर काय जाकर पहुंचा फटका है. केलेला इथं सागर याने. जागच्या जागेवरनं बॅट उचलली आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑन. 4 रिझन मध्ये ती दिशा क्लिअर करताना दिसला चेंडू. 4 धावांसाठी गेला चेंडू. 4 धावांनी संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 9 धावा इथं झालेले. पुन्हा सज्ज होतोय हेमंत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र समोर असणारे सागर, बघूया या चेंडूवर कशा पद्धतीने खेळून काढतोय. कट काढायच्या नंतर पूर्णपणे बीट झालेला आहे. एक दिशा फक्त द्यायची होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, कारण चेंडू जेव्हा पडल्यानंतर एक स्पीड प्राप्त झाला होता आणि विकेट किपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. पुन्हा सोपवतोय गोलंदाजीच्या हातामध्ये चेंडू. पुढे सज्ज होतोय गोलंदाज हेमंत. फुलटो चेंडू स्वंग करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट झालेला आहे. नकार देतोय अतुल याला, बघूया पुन्हा आपल्या घरामध्ये सही सलामत पोहोचताना दिसतोय अतुल. जरूर समझ में नहीं आई क्यों यहाँ पर वो दौड़ लगाई उन्होंने. हालांकि देखिए बल्ले से लगने से पहले, शरीर से टकराने से पहले उन्होंने हाफ ऑफ द क्रीज आ चुके थे. बरोबर घाई केली होती, मात्र सागर याने परत पाठवलेला आहे, कारण खतरा झाला असता, आत्महत्या झाली असती, धाबतचा सिग्नल इथं झाला असता, आला असता. मात्र इथं सागर यांनी चांगली रणनीती आखून त्याला परत पाठवलेला आहे. पापन क्रीजमध्ये व्यवस्थित सही सलामत पोहोचताना दिसतोय अतुल. मात्र इथं एक षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे असा पंचांचा इशारा येतोय. आणि एक षटकाचा आपण विचार केला, हेमंत यांनी 1 विकेट घेऊन 9 धावा इथं दिले. चांगली सुरुवात केली आहे आपल्या संघासाठी हेमंत यांनी. तो पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान पर केवल 9. जरूर मैं एक चीज कहना चाहूंगा यहाँ पर, जिस तरीके से सतीश ने पहले ही गेंद पर चौका लगाया था, बिल्कुल ही नहीं लग रहा कि 40+ के खिलाड़ी थे. दूसरे गेंद पर उन्होंने रिवर्स स्ट्रोक खेलने की कोशिश की थी. ऐसा थोड़े क्षण के लिए लगा कि एक अच्छा स्ट्रोक हो सकता था, लेकिन एक हाथ में जो कैच लिया है, काफी अच्छा प्रदर्शन रहा यहाँ पर फील्डिंग का. बरोबर आहे, ह्याच म्हटलं जातं ओल्ड इज गोल्ड. खरोखरच ओल्ड जे आहेत ते गोल्डच असतात, सोनेरी असतात. आणि चांगल्याच किमया आतापर्यंत आपल्या संघासाठी केलेल्या आहेत 40+ या खेळाडूंनी. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. गेंदबाजी के लिए यहाँ पर आ चुके हैं गेंदबाज, जिनका नाम है देखेंगे अगली गेंद. भावेश यहाँ पर आ चुके हैं. पटकी हुई गेंद थी, लेकिन बैकफुट पर जाकर हुक करने की कोशिश असफल रहे. देखिए गेंद जो टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई, और मेरा मानना है यह कि पहले ही गेंद को उन्होंने आने से पहले ही बल्ले को घुमा दिया था. शरीर से टकराई गेंद, कोई रन नहीं मिलेगा. भावेश की पहली गेंद जो कि डॉट गेंद, काफी अच्छा रनअप है उनका, 12-13 कदमों का रनअप, लेकिन जो गति परिवर्तन करते हैं खूबसूरती के साथ. फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर भावेश. इस बार फिर से एक बार बैकफुट पर चले गए, शॉर्ट आर्म पुल किया, मिड विकेट क्षेत्र में उसे खेल दिया, और जैसे ही जब तक फील्डर वहां पर गेंद को फेंकते नहीं, 1 रन वहां पर दौड़ के निकाला. 1 रन के साथ स्कोर जो है 10 रन पर जाकर पहुंचा है. हालांकि हेमंत ने पहले ओवर में बड़े स्ट्रोक लगाने का कोई भी मौका नहीं दिया, केवल उन्होंने चौका, उनके ओवर में चौका आया था, और बैक टू बैक 2 जो डॉट गेंदें उन्होंने की, अपने ओवर में केवल 9 रन खर्च किए, और एक महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने चटकाया. भावेश फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर. सामना करेंगे बल्लेबाज सागर. सागर के पास काबिलियत है, देखेंगे सागर किस तरीके से अपने टीम के लिए यहां पर बल्लेबाजी करेंगे, यह विशेष होगा देखना. इस
इस बीच देखिए ऑन द राइज खेला, बल्ले के बीचों बीच लिया और ये खेल दिया है सीधा मिड विकेट क्षेत्र में 6 रनों के लिए। क्या गजब का स्ट्रोक, क्या ताकत भरा स्ट्रोक था। पहले ही बोहर लग चुकी थी इस गेंद पर, जैसे ही बल्ला घुमाया 6 रनों के लिए, और 6 रनों के साथ तेजी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर। बरोबर पुरी आहे सर. ताकद से खेळला होता. खरोखरच जेव्हा चेंडू भावेशच्या हातामध्ये निसटला होता, टाकला होता, तेव्हाच ती मोहर अशी लागली होती. सागर मात्र चांगली फलंदाजी करतोय आणि 6 धावांचा मोहर इथं लागलेला आहे आणि 6 धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 16. जरूर प्रमोद, हमने प्रमोद के बारे में चर्चा की थी कि प्रमोद जो कि ऐसे खिलाड़ी है जिनके पास लंबे हिट लगाने की क्षमता है, और वही देखा हमने। पूरी तरीके से उन्होंने ताकत लगाई, गेंद को मिड विकेट क्षेत्र में 6 रनों के लिए खेल दिया है। अगर कुछ इसी तरीके से रन आएंगे तो जरूर जीत हासिल कर सकते हैं। हालांकि ये पावर प्ले का ओवर है, पहले ओवर के पावर प्ले में केवल 9 रन आए थे। ये भावेश जो कि पहली गेंद डॉट की, दूसरे गेंद पर 1 रन दिया और तीसरे रन पर छक्का लगाया था सागर ने। सागर जो कि अब तक उन्होंने 4 गेंदों का सामना किया है और 10 रन पर खेल रहे हैं, जिनका साथ निभा रहे हैं अतुल, जो कि 2 रन बनाकर उनका साथ निभा रहे हैं। फिर से एक बार यहां पर स्ट्राइक पर तैयार होते हुए सागर, अच्छा एलिवेशन उन्होंने बनाया था इससे पहले वाले स्ट्रोक पर। फिर से एक बार गेंदबाजी पे भावेश सागर के लिए अगली गेंद। इस बीच देखिए तकनीक, क्या जबरदस्त तकनीक अपनाई उन्होंने, लेकिन गली रीजन में एक फील्डिंग, अच्छी फील्डिंग, केवल 1 रन की गुंजाइश, 1 रन की संभावना, 1 रन के साथ उन्होंने छोर बदला है। इसी 1 रन के साथ 17। ये देखिए बड़ा स्ट्रोक खेलने के बाद स्ट्राइक को रोटेट करना होता है, और वही देखा हमने। सागर ने वक्त नहीं लिया, गेंद को धकेल दिया गली रीजन में, 1 रन लेकर स्ट्राइक को रोटेट किया। गेंदबाज यहां पर फिर से एक बार तैयार होते हुए सामना करेंगे बल्लेबाज अतुल, जो कि 2 रन पर खेल रहे हैं अभी। गति परिवर्तन, लेकिन उसका फायदा उठाया, फिर से मिड विकेट क्षेत्र में खेल दिया सीधे 6 रनों के लिए। क्या लंबा स्ट्रोक प्रहार किया उन्होंने, पूरी तरीके से ताकत भरा स्ट्रोक था वो। ऑन द राइज करा, बल्ले के बीचों बीच लिया, हालांकि गुडलैंड पर टप्पा खाने के बाद सीधी बल्ले पर ली, मिडल किया उसको। इस ओवर में प्रमोद हमने देखा लगभग 2 छक्के लगाए हैं। एक छोर से हमने देखा सागर जो कि प्रहार कर रहे थे, 1 रन बनाकर स्ट्राइक को रोटेट किया। फिर से एक बार यहां पर अतुल को लाया गया, स्ट्राइक पर आए थे, और अतुल भी अपनी पूरी ताकत इस्तेमाल करते हुए हमने देखा मिड विकेट क्षेत्र में 6 रनों के लिए 23 पर जाकर पहुंचा है स्कोर। इस बीच देखिए फिर से एक बार ऑन द राइज, लेकिन ये गेंद सीधी जाएगी लॉन्ग ऑन क्षेत्र में 4 रनों के लिए। प्रमोद, क्या बल्लेबाजी यहां पर हो रही है, एक छोर से सागर और एक छोर से हमने देखा अतुल को। बरोबर आहे. सागरने जेव्हा षटकार मारल्यानंतर अतुल काय फलंदाजी इथं करतोय, आणि धावा इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 27 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये आता मात्र 42 धावांचा आव्हान राहिलेला आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करायचंय प्लीज, जरा वेल्याबाई सहकार्य करायचंय. टीम मीटिंग नकोय प्लीज. हेमंत, मी विनंती करतोय. 12 चेंडूचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. संदीप, आणि 12 चेंडूचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला हेमंत पाटील, आणि 90 धावा इथं दिल्या होत्या. मात्र भावेश हा मागणा इथं ठरतोय गोलंदाज. तब्बल 18 धावा इथं केलेल्या आहेत भावेशच्या गोलंदाजामध्ये. काफी महत्वपूर्ण ओवर रहा था ये रिग्नेश 11 राहनाल को, खास तौर पर इस ओवर में रन आ चुके 18। काफी खर्चीला ओवर जिसमें पूरा फायदा उठाया सागर और अतुल ने। सागर ने एक छक्का लगाया था और साथ ही साथ छक्का और चौका लगाया था अतुल ने। गेंदबाजी के लिए यहां पर देखना होगा विशेष तौर पर कौन से गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए। नितेश को गेंदबाजी के लिए लाया गया है। काफी देखिए दायित्व को संभालना होगा, यहाँ पर जिम्मेदारी है, और इस जिम्मेदारी का किस तरीके से प्रैक्टिकल स्वरूप में देखेंगे, क्या करेंगे। बघा मित्रांनो, खरोखरच हेमंत पाटील जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आले तेव्हा 9 धावा दिल्या. त्यानंतर भावेश खर्चिक
षटक टाकलेलं आहे आणि मात्र इथे स्वतःवर जिम्मेदारी घेतलेली आहे नितेश यांनी. स्वतः गोलंदाजीसाठी आलेला आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 27 धावा सुद्धा ते केलेली आहे. इथे एक चांगली रणनीती इथं आखलेली. सागर आणि अतुल चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. नितेश सज्ज होतोय तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज सागर, एक ठरारीचा फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच अतुल. आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेले आहेत आणि 12 धावांवर खेळत आहे अतुल, आणि सागर हा 11 धावांवर खेळत आहे. चांगला चेंडू पंच करतोय. चेंडू सिले मिडॉफच्या गॅप मधून जातोय कव्हर मध्ये, तोपर्यंत उचलतोय चेंडू, तोपर्यंत 2 धावा इथं क्लिअर करतोय सागर. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ते 29. प्रमोद, अगर देखा जाए तो ऑन साइड पर केवल 4 खिलाड़ी तैनात है सागर के लिए, और ऑफ साइड के बारे में अगर सोचेंगे तो लगभग यहां पर देखेंगे 3 खिलाड़ी तैनात. देखिए लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है, ऑफ साइड पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर में है, डीप पॉइंट पर है. कुछ इस तरीके से फील्डिंग सजाई गई है सागर के लिए ऑफ साइड पर. चांगले क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी नितेश. आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. मात्र पुन्हा एकदा परत पाठवतोय अतुल याला. मला हे समजत नाहीये, जेव्हा बॅटरीला बॉल लागत नाही तोपर्यंत अतुल हा अर्ध क्रीज पूर्ण करतोय. लंबे कद के खिलाड़ी है अतुल, और काफी सारे मैचेस में उन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की है और लगभग उनमें क्षमता है बड़े लंबे हिट लगाने की. अब तक खेल रहे हैं 5 गेंदों का सामना किया है, 12 रन बनाकर खेल रहे हैं अभी भी. पुन्हा सज्ज होतोय नितेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता आता खोदून काढलेला चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रवाना होतो. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. 1 से ज्यादा कुछ नाही, मात्र गॅजर करता येत नाहीये. तर एकच धाव इथं पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक मिळते ती अतुल याला. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 30. आता जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे विघ्नेश 11 राणल आणि जॉयकुमार अँड कंपनी वर्सेस धावा इथं केले होते. 69 धावांचा पिछा करताना तिसऱ्या षटकातील खेळ इथं सुरुवात झाली आणि धावसंख्या झालेल्या त्या म्हणजेच 30. नितेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक चांगलं काम इथं करतोय. मात्र 4 चेंडू टाकून झालेले आहेत संदीप बावल आणि नितेशने फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी होते, काय गोलंदाजी करतोय. देखिए लाइन और लेंथ को शुरू से उन्होंने मेंटेन किया. नियंत्रण देखिए उनके गेंदबाजी में, और जो गति परिवर्तन करते हैं कामयाबी उन्होंने हासिल की है. सज्ज होतोय नितेश. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी, मिस टाइम फटका, एसटी रक्षक धावतो. मात्र नो मॅन स्लॅडिंग होतोय. 4 क्षेत्ररक्षकच्या मधोमध चेंडू पडतोय. मात्र 2 धावा इतर रोखू शकत नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32 धावा झाल्यात. खरोखरच जेव्हा बॅटीवर चेंडू आला होता तेव्हा तो एवढी उंची गाठली होती कुठल्या, असं वाटलं की आगीचा गोळा इथं आलाय की काय, म्हणून कुठल्याही क्षेत्ररक्षकने हात घातला नव्हतं आणि झेल जो होता तो जमिनीला प्रदान केलं होतं, दान केलं होता, आणि अतुल्याला एक जीवनदान मिळताना दिसतोय. देखिए प्रमोद, यहाँ से गेंद इतनी ऊंची गई कि एयर हॉस्टेस भी उसको हाथ लगा सकती थी. तीर की माफिक ऊंची गई लेकिन नो मैंस लैंड पर गिरी. 3 खिलाड़ी, लगभग 4 खिलाड़ी आए थे लेकिन कोई उसे कैच नहीं कर पाया. फिर से एक बार नितेश गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए सामना करेंगे अतुल. पुन्हा एकदा नितेश मुंडराईकडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अतुल. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं. तो पिच ड्राईव्ह करतोय, लाफ्टेड फटका व्हायला मिळतोय. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. बघूया इशारा कुठला येतोय. 6 धावांचा इशारा येतोय. कॅल्क्युलेट सिक्सर. देखिए पहले भी इस विषय पे हमने चर्चा की है. अतुल और सागर, खास तौर पर दोनों बल्लेबाज कुछ ऐसे बल्लेबाजी करते हैं, और अगर इसी तरीके से बल्लेबाजी करेंगे तो जरूर जीत की संभावना उनकी बढ़ेगी. बरोबर आहे. अशाच पद्धतीचं फलंदाजी जर केली तर खरोखरच जी जीत आहे ती आपल्या उंबरठ्यावर आहे, आणि आपला जो सामना आहे आपल्या खिशात घालू शकतात. सागर आणि अतुल चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. गेंदबाजी के आंकड़ों पर अगर विशेष तौर पर ध्यान दिया जाए तो पहले ओवर में हेमंत ने अपने रन खर्च किए थे. पावर प्ले का ओवर था, खास तौर पर 9 रन खर्च किए, 1 विकेट महत्वपूर्ण चटकाया था.
उसके बाद में भावेश ने ओवर के लिए लाया गया था, काफी खर्चीला ओवर था, 18 रन खर्च किए थे, कोई विकेट उनको नहीं मिला। नीतीश को लाया गया गेंदबाजी के लिए और केवल 11 रन उन्होंने खर्च किए। बघा मित्रांनो, खरोखर जो सामना जो चालू आहे आणि सुरू झालेला तो कट टू कट सामना सुरू झालेला आहे. कारण 3 षटकांचा पहिला जर आपण विचार केला 3 षटकाचा तर 38 धावा केल्या होत्या. मात्र इतर 3 षटक झालेले आहेत आणि धाव संख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 38 म्हणजे कट टू कट हा गेम हा सामना सुरू झालेला आहे. देखिए प्रमोद, रिग्नेश 11 राहनाल के टीम के बारे में अगर बातचीत यहाँ से की जाए तो अभी भी केवल उन्होंने एक ही विकेट हासिल किया, एक ही विकेट। चला वेळे यावेळी सहकार्य करायचं प्लीज. लगेच शेतकऱ्यांना सजवायचे. धाव संख्या इथे झालेल्या आहेत त्या म्हणजेच 38. 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. ओके, 12 चेंडू आणि जवळजवळ अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. मात्र या ठिकाणी होऊ शकतात. ज्या पद्धतीने फलंदाजी अतुल आणि सागर करतोय, खरोखरच कौतुक करावं लागेल. कारण की सागर चौकार आणि षटकार मारून वैयक्तिक धावांवर खेळतोय, जे की 13, आणि अतुलच्या धावा सुद्धा आपल्याला कळतीलच. परंतु अतुलने सुद्धा एक अतुलनीय कामगिरी केली आहे. जयकुमार कंपनी या संघाला जर विजय संपादन करायचं असेल तर हा जो वादळ इथं आलेला आहे सागर आणि अतुल नावाचा, हा वादळ कुठेतरी थांबवायला लागेल. चला वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. अतुल जो की 20 वैयक्तिक धावांवर खेळतोय. सागर आणि अतुल जर अशाच प्रकारची फलंदाजी राहिली तर संभावना आहे ही मॅच ते जिंकू शकतात. रिग्नेश 11 राहनाल वापसी करू शकतो या सामन्यामध्ये. सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्याचे सज्ज होतोय गोलंदाज हेमंत. पुन्हा एकदा येतोय समोर असणारे फलंदाज सागर. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज येतो म्हणजे अतुल. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हेमंत ते पाहायचं आहे. शॉर्ट चेंडूला पुल केलेला चेंडू जातोय ऑडिश लॉंगनच्या रिजन मध्ये. भावेश तिथे आहे, चांगला क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण करतोय दिसतं. धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करताना दिसतात. जर हेमंत यांनी गॅजर जर केला असतं, चेंडूला हातात धरलं असतं तर पंचांना विचार करावा लागला असता. ते 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 40. 40 धावा इथं झालेल्या आहेत. प्रमोद, खास करून धावांची आता गरज आहे. मग त्या कशाही होत, जीव तोडून त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत आणि 2 धावा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. बरोबर आहे. धावा येवत या कशाही येवत जितणं महत्वाचं असतं आणि हेच इथं करताना दोन्ही फलंदाज सागर आणि अतुल चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. प्रमोद, जमेची बाब ही आहे. चला वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य कीपर जागेवर राहायचं. कीपर प्लीज. वेळेच्या बाबतीत आम्हाला जरा सहकार्य करा प्लीज. तर यावेळी आपण पाहतोय हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आणि सामना करेल सागर. नॉन स्ट्राईक एंडवर आहे अतुल. पुन्हा एकदा हेमंत पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणारे सागर बघूया कशा पद्धतीने या चेंडूला खेळून काढतोय ते पाहायचं आहे. शॉर्ट चेंडू पुल करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा 2 वेळा जीवनदान मिळलं होतं, मात्र 3ऱ्या वेळेला जीवनदान मिळणं हे अशक्य आहे. पण प्रमोद, मी तर म्हणेन की क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बघा, चेंडू कॅरी झाला नाहीये. त्याला माहिती होतं जर तिकडे थांबला असता चेंडू उसळी घेतली असती. परंतु त्या ठिकाणी जो शरीराने त्याने चेंडू अडवला आणि जसाच चेंडू हातात मिळाला तसाच तो योग्य एंड ओळखून चेंडूला फेकलेला आहे. हे गरजेचं असतं. थ्रो कुठे करतायत ते, आणि तेच पाहायला मिळालं. आणि विशेषतः या ठिकाणी अतुल सारखा मोठा मासा जाळ्यात अडकलेला आहे. 2 वेळा जीवनदान मिळवलं होतं धावाच्या स्वरूपात. बाद झालं असतं, मात्र कुठेतरी सागर याने त्यानं सांगितलं, नकार दिला होता, परत पाठवलं. आता मात्र 3ऱ्या मध्ये त्याला जीवनदान मिळाले नाही. धावाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. अतुल हा खेळाडू कक्षात गेलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय, तो म्हणजे अक्षय. आता अक्षय याच्यावर जिम्मेदारी आलेली आहे कारण अतुल हा बाद झालेला आहे. आता सागर हा एक वादळ इथं ग्राउंडवर आहे. अतुल नावाचा वादळ इथं गेलेला आहे, मात्र अक्षय मात्र आलेला आहे. बघूया अक्षय कशा पद्धतीने सागर याला चांगलं योगदान देतोय की नाही ते पाहायचंय. पुन्हा सज्ज होतोय हेमंत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे नवीन फलंदाज अक्षय. 10 चेंडू मध्ये 28 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी रिग्नेश 11 राहणार या संघाला. शॉर्ट चेंडू आडव्याने मग खेळून काढलेला चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. भावेश तिथे चांगले क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 2 धावा
इथं रोखू शकत नाहीये. 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 43 आणि स्वतःचा श्री गणेशा इथं केलेला आहे, अकाउंट ओपन केलेलं आहे अक्षय यांनी 2 धावेने. पण प्रमोद, इथून जर पुढे विचार करायचा असेल तर एक एक 2-2 धावा बिलकुलही चालणार नाहीयेत. मोठे फटके खेळावे लागतील, षटकार चौकार या ठिकाणी मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र 9 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. हेमंत आता मात्र मिस टाइम फटका, शेत समाधान थोडीशी चुकी करतोय, विकेट किपर चुकी करतोय. ट्राय केलं होतं, प्रयत्न चांगलं होतं, मात्र चेंडू थोडासा पुढं जाऊन पडला आणि इथं 1 धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 44. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश 11 राणाल आणि जॉय कुमार अँड कंपनी दरम्यान हा सामना रंगतोय मित्रांनो. 8 चेंडू शेष आणि 25 धावांची गरज. पुढे सज्ज होतोय हेमंत, पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज सागर. शॉर्ट चेंडू पुल करतोय, चेंडू जातोय भावेश याच्या हातामध्ये आणि सागर याची खेळी इथं समाप्त होते. मोठा हादरा बसतोय आणि आता मात्र सागर आणि अतुल या दोन्ही नावाचं वादळ इथं समाप्त केलेलं आहे हेमंत यांनी. He played it in the air and there was a fielder who does not make any mistake. He takes ball in his hand and it's a soft dismissal. One of the big batsmen has gone to the pavilion. Sagar makes his way. See, he has faced 11 ball and scored 17 runs. So that was really great inning from Sagar especially. Now there is going to be a big responsibility on Baga. the newcomer. बघा मित्रांनो, आता समीकरण थोडंसं बदलत जातंय आणि 7 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. बघा सागर यांनी 11 चेंडू फेस करून 17 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि अतुल याच्यावर आपण नजर टाकली तर 8 चेंडू तब्बल 20 धावा आपल्या संघासाठी केलं होतं. मात्र हे दोन्ही वादळ इथं बंद झालेले आहेत, पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत. आता मात्र बघायचं आहे अक्षय आणि देवेश कशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, कारण 7 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी हेमंत, समोर असणारे फलंदाज देवेश, एक डावखुरा फलंदाज आहे संदीप देवेश. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतोय, कारण 7 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करायचंय प्लीज. हे मध्ये या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यात आली शेष. फुलटो चेंडू सॉंग करतोय, चेंडूला चेंडू स्क्विरल लेगच्या वरून जातोय 6 धावांसाठी. एक आमंत्रण दिलं होतं, ते आमंत्रणा इथं दाखवून दिलंय की आम्ही अजूनपर्यंत हार मानणार नाही. Middle of the bat and what an outstanding stroke. Let's have a look in the action replay. The ball way in the air clears the distance and really outstanding stroke. Out of the park. That goes out of the park. आउट ऑफ द पार्क. खरोखरच उल्हास नदीचं दर्शन सुद्धा इथं घडवलेलं आहे. खरोखर जबरदस्त चेंडू स्वंग केला होता आणि चेंडूला भिरकॉन दिलं होतं स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. बघा समीकरण कुठं होतं आणि समीकरण कुठं राहिलेलं आहे, कारण 7 चेंडू शेष होता आणि हा षटकार लागल्यानंतर समीकरण इथं बदललेलं आहे आणि 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. बघा मित्रांनो, खरोखरच हा सामना आता रंगीतदार होणार आहे. देखिए प्रमोद, यहाँ से जो छक्का लगाया है आशाएं बढ़ चुकी है और सुभाषित है एक संस्कृत में कि आशा नाम मनुष्य नाम काशित आश्चर्यम श्रृंखला. ये 2 लफ्जों का बना हुआ वर्ड है आशा, जिस पर पूरी दुनिया टिकी हुई है. और आज विघ्नेश 11 जो भी टिकी हुए इस दोनों बल्लेबाजी के ऊपर. क्या जबरदस्त छक्का लगाया था स्क्वायर लेग के ऊपर से, और अभी भी संभावना है आने वाले चेंडू द्यायचंय 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता. जिस तरीके से स्ट्रोक खेला देवेश के बल्ले से, वो उन्होंने अपना खाता 6 रन से खोला. गेंदबाजी के लिए यहाँ पर चला स्पीडअप करायचंय प्लीज, वेळेअभावी सहकार्य करायचंय.
बघा या क्रीडा नगरीवर संदीप खरोखरच 6 चेंडूमध्ये 25 धावा झालेल्या आहेत. मात्र इथं 6 चेंडू शेष आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रिग्नेश 11 राहणार या संघाला. काय सामना रंगलेला आहे. आता मात्र पाहायचं आहे 2 चेंडूमध्ये माहित पडेल की उंट किस पहाड़ के नीचे आएगा. गेंदबाजी के लिए परिवर्तन, गेंदबाजी के लिए यहाँ पर लाया गया है अमित को, और देखना जरूरी है कि अमित इस पिच किस तरीके से स्पेल करेंगे. पूरी जिम्मेदारी है. आने वाले 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता. सामना करेंगे बल्लेबाज. स्ट्राइक पर है अक्षय और नॉन स्ट्राइक एंड पर है देवेश. मुंडोरा एंड से यहाँ पर तैयार होते हुए अमित. अमित येतोय या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. 7 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. समोर असणारे फलंदाज अक्षय याच्यावर नजरे सगळ्यांची पडलेली आहेत. इस बीच गेंद, इस बीच देखिए ब्लॉक होल में गेंद थी, ड्राइव किया है, उसे धकेल दिया है मिड विकेट क्षेत्र में. लगभग दूसरे रन के लिए कोशिश थी और ये क्या जबरदस्त थ्रो. केवल 1 रन में संतुष्ट, कोई रन नहीं लेने का मौका दिया. संभावना हालांकि थी लेकिन विशेष तौर पर काफी अच्छा थ्रो. आने वाले 5 गेंदों में अभी भी 18 रनों की आवश्यकता है जीतने के लिए रिग्नेश 11 राहनाल की टीम को. दोनों बल्लेबाज आपस में टीम बातचीत मीटिंग करते हुए. घेऊ नका प्लीज. आने वाले 5 गेंदों में 18 रनों की आवश्यकता. गेंदबाजी के लिए फिर से एक बार मुंडोरा एंड से अमित तैयार होते हुए. 5 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. कारण पहिला चेंडू एक जबरदस्त चेंडू हाताळला होता आणि 1 धाव इथं मात्र दिली होती. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम मात्र अक्षय करतो. देवेश याला स्ट्राइक मिळते. बघूया डावकोळा फलंदाज हा पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार लावला होता. आता मात्र पाहायचा आहे